नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. दोन समूहांसाठी हा व्हिडिओ आहे, एक राजकीय आणि एक सामाजिक. सामाजिक समूह हा आहे तो मराठा आणि राजकीय समूह हा आहे तो महाविकास आघाडी. या दोघांनी शिकण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे किंवा मग त्यांना आवाहन करणारा हा व्हिडिओ आहे. मराठा समाजासाठी एक आवाहन आहे. मनोज जरांगेंच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला तरी एखादा माणूस किंवा मग एखादी समिती, एखादं संघटन, एखादे उच्च शिक्षित लोक ही नेमणूक करा. आरक्षणासाठी त्यांची गरज आहे, मनोज जरांगेंसारख्या व्यक्तीची नाही. मनोज जरांगेंसारख्या व्यक्तीची का नाही? तर मनोज जरांगे हे भंपक नेतृत्व आहे. मी आज नाही किंवा काल नाही, मागच्या महिना 2 महिन्यापूर्वीपासून नाही, तर सुरुवातीपासून असं म्हटलेलं आहे की मनोज जरांगेंसारखा माणूस हा समाजाला परवडणारा नाही आहे. हा माणूस नेमका कशा कामाचा आहे? तर फक्त माणसं जमवणे आणि नंतर ते माणसं सोडून देणे. मी सुरुवातीला सांगितलं होतं मराठा आरक्षण हे मराठवाड्यापुरतं असलं पाहिजे आणि संभाजीनगरच्या काही चळवळीतल्या, म्हणजे जुन्या चळवळीतल्या, फार पूर्वीपासून वर्षानुवर्ष मागच्या 30-40 वर्षांपासून काम करणाऱ्या चळवळीतल्या लोकांनी सुरुवातीपासून सांगितलं होतं. त्यामध्ये अजय महाराज बारस्कर असतील, इकडं किशोर चव्हाण असतील, या सगळ्या लोकांनी सुरुवातीपासून मराठा आरक्षणाचा लढा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये लढला. हा माणूस मध्ये आला आणि आंदोलन उभा केलं. आंदोलन उभा केलं ते केलं, नुसता फुगा केला आणि तो फुगा चक्क फुटलेला आहे. मग राजकीय लोकांनी त्यामधली हवा काढली असेल, यांच्या अहकारांनी त्या फुग्यामधली हवा निघाली असेल किंवा विविध त्याला कारणे आहेत. आतापर्यंत समाजाला काय मिळालेलं आहे हे मी नव्यानं आणि वारंवार सांगायची गरज नाही. मनोज जरांगेंनी स्वतः सांगितलेलं आहे, कालच्या 8 दिवसापूर्वी सांगितलेलं आहे. जे उपोषण केलं त्यांनी, त्या उपोषणाच्या अगोदरच्या दिवशी सांगितलं होतं की मला उपोषण पुन्हा एकदा का करावं लागतं आहे. समाज म्हणतो उपोषण करू नका दादा, आम्हाला तुमची गरज आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र समाजाला कुठल्याही दादाची गरज नाही आहे. समाजाला न्यायालयीन आणि कायदेशीर, सुशिक्षित, हुशार लोकांची गरज आहे आणि त्यांनी आरक्षणाचा लढा लढावा, हे मराठी महाराष्ट्र सुरुवातीपासून म्हणणं आहे. मनोज जरांगे हे फक्त TV चॅनलवर दिसण्यासाठी हा सगळा प्रकार करतायत, हे अनेक वेळा दिसून आलेलं आहे. उपोषण करायचं ते करायचं आणि उपोषण केल्यानंतर माझी मानसिकता फार खालावली आहे म्हणून ह्याला त्याला शिवीगाळ करत बसायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसायचं, गळ्यामध्ये भगवी शाल टाकायची आणि वाटेल त्या शब्दांमध्ये शिवीगाळ करायची आणि पुन्हा एकदा युटर्न मारत साहेब साहेब करायचं. कालच्या 2 दिवसापूर्वीचा जर व्हिडिओ त्यांचा पाहिला, आम्ही फडणवीसांच्या बाबतीतला बोलायचा झाला, तर तो असं करतो तसं करतो, तुझ्या सत्तेमध्ये विरजण टाकेल, फार अहंकारी बनू नको, असं करू नको तसं करू नको, हे जरांगेंचे शब्द होते. आणि त्यानंतर युटर्न घेत काल साहेब असं त्यांनी शब्दप्रयोग केला. मग ज्या तोंडाने चांगलं बोलायचं आहे त्याच तोंडाने वाईट बोलायचं आहे. ज्या तोंडाने आपण चांगली तुंप भाजी पोळी खातो त्याच तोंडाने वेगळं काही खायची गरज आहे का? काही नाही. ज्या तोंडाने आपण चांगल्या शब्दांमध्ये बोलू शकतो त्याच तोंडाने चांगल्या शब्दाने बोललं पाहिजे. मी सुरुवातीपासून मनोज जरांगेंना सांगत आलेलो आहे की लाखो लोकांचं नेतृत्व करायचं असेल तर अत्यंत चाळणीमधून चाळून यावं लागतं. आणि जे चाळणीमधून स्वच्छ पाणी खाली येतं ना, आम्ही आता जारचं पाणी पितो किंवा मग फिल्टरचं, सगळे खडे, माती, कणक, क्षार त्यामध्ये राहतात आणि खाली स्वच्छ पाणी येतं. ते पाणी आम्ही पितो आणि त्या पाणीमधून, स्वच्छ पाण्यामध्ये असलेलं जे काही आम्हाला पवित्र काही मिळतं अमृतसारखं, ते आम्हाला योग्य वाटतं. आणि अशा प्रकारच्या स्वच्छ पाण्यातल्या माणसांनी नेतृत्व लोकांना पटेल असं करावं, पारदर्शक करावं, निथळ, ट्रान्सपरंट असं नेतृत्व करावं. सुरुवातीला कॅमेऱ्यात सगळ्यांना बोलावं लागत होतं, आता कुठेही जाऊन कुणीही बोलतंय आणि कोणाच्याही म्हणण्यानुसार काहीही निर्णय होतात. देवेंद्र फडणवीसांनी 2 फटके दिले. कोणते? मेव्हण्यावर कारवाई आणि 6 निकटवर्तीयांवर कारवाई, जे कोणी अकाउंटंट आहेत त्यांच्यावर. मनोज जरांगेंची भाषा नरामली. 2 फटक्यांमध्ये युटर्न. महाविकास आघाडीचं तसंच झालं आहे. महाविकास आघाडीच्या लोकांनी जरांगेंची तलवार एकेकाळी निवडणुकीच्या काळामध्ये केली लोकसभेला. आणि महायुतीचे लोक, भारतीय जनता पार्टीवाले फार हुशार आहेत, शक्कलबाज आहेत ते. त्यांनी ह्यांच्या हातामध्ये जरांगे नावाचं एक लाकूड दिलं, नीट पळत सुटले हे लोकसभेला. आणि जेव्हा सरकार काढून घेतलं विधानसभेमध्ये तेव्हा मग हे कसं झालं असं त्यांना वाटायला लागलं. आजही ते म्हणतात धसांच्या माध्यमातून 0 केलं, या सगळ्या गोष्टी ते आजही बोलतात. त्यांना सुधारण्यासाठीच हा व्हिडिओ आहे. भारतीय जनता पार्टीने तुमचं काठीचं कोल्लं केलं आहे, तुम्ही जरा सुधारलं पाहिजे. तुम्ही एखादी वेगळी शक्कल लढवा, एखादा वेगळा आंदोलनाचा पर्याय निवडा.
मनोज जरांगे आणि त्यांचं आंदोलन तुम्हाला काहीही मिळवून देऊ शकत नाही. कारण मनोज जरांगे हे चतुर व्यक्ती आहे. स्वतःला काय करता येईल, स्वतःसाठी काय करता येईल यासाठीचं फार लिमिटेड बघणारा माणूस आहे. मंचावर एकही माणूस 1.5 वर्षामध्ये उभा राहू दिलेला नाही आहे. स्वतःच्या बापाला खाली उतरलं, माहीत आहे. हे फक्त सांगण्यासाठी आहे की मी स्वतःच्या बापाला खाली उतरवतो. आणि कालच्या बाईटमध्ये ते असं म्हणाले की सगळा महाराष्ट्र माझा पाहुणा आहे, सगळे महाराष्ट्रातले माझे पाहुणे आहेत. तुम्ही पाहुण्यांसाठी, सोयऱ्यांसाठी ठीक आहेत, आंदोलनासाठी आणि उपोषणासाठी, आरक्षणाच्या लढ्यासाठी ठीक नाही आहेत. या सगळ्या गोष्टीमधून दिसून आलेलं आहे. सुरुवातीचं 1.5 वर्षाचं आंदोलन पहिलं आणि त्यानंतर आजचं आंदोलन, उद्या तुम्ही साखळी आंदोलन सुरू करतात असंही सांगितलं गेलं. काही मिळणार नाही त्या आंदोलनामधून, लोकांचं नुकसान होणार आहे, लोकांचा वेळ वायाला जाणार आहे. आंदोलनामधून काहीही मिळणार नाही. तुम्ही एका फार मोठ्या दगडाखाली अडकलेला आहात. मनोज जरांगे फार मोठ्या दगडाखाली आहेत. बाल, आपण मराठी भाषेमधले सांगतो ना, असं खोदून काढल्यानंतर, डोंगर खोदून काढल्यानंतर बाल निघते, बाल फार मोठी. त्या बालीखाली तुम्ही सापडलेला आहे. ती बाल कोणाची माहिती आहे का? सत्ताधारी सरकारची. ती बालीला असं पकडले त्यांनी वरून किरेंना, कधी तुमच्या अंगावर सोडून दिली जाऊ शकते. आणि हेच जरांगेंना सुद्धा कळलेलं आहे. युटर्न मारलेला आहे. पहिला झटका दिला आहे त्यांनी, ते 5-6 लोकांना, आंदोलनांना तडीपारीच्या नोटीस देऊन. दुसरा झटका हा मनोज जरांगेंना सहन होणार नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या लोकांनी ना मनोज जरांगेच्या नादी लागावं, ना सरकारच्या नादी लागावं. कायदेशीर लढाई लढणारे जुने लोक आजही जिवंत आहेत आणि त्यांच्या मार्गानुसार आरक्षणाचा लढा लढा. मनोज जरांगेंना थ्रो करा, हे माझं आव्हान आहे. आणि महाविकास आघाडीला मी सांगितलंच आहे, तुम्ही पर्याय वेगळा निवडा, एखादं वेगळं आंदोलन उभा करा, तर तुम्हाला कुठेतरी सत्तेत येता येईल. तुम्हाला आरक्षणाशी देणं घेणं आहे का, नाही आहे का, खरंच आहे का, हा भाग पुढचा आहे, नंतरचा आहे. तुम्ही सत्तेत कसं येऊ शकता हे पहा. आता जरांगेंच्या माध्यमातून तुम्ही सत्तेत येऊ शकत नाहीत. जरांगे तुमचं काहीही फायदा करू शकत नाहीत. जरांगेंनी ज्यांचा करायचा त्यांचा केलेलाच आहे, ते सरकारला सुद्धा माहिती आहे आणि म्हणून सरकारने पकडलाय. आता या सगळ्या गोष्टी झालेल्याच आहेत, तर समाजानं ओळखावं. लेकरांवरील गुन्हे अजूनही मागे झालेले नाहीत आणि ते होऊच शकत नाहीत. वाटेल ते मनोज जरांगेंनी दिल्ली, मुंबई नाही, अमेरिकेत जाऊन आंदोलन केलं तरीही गुन्हे मागे होणार नाहीत. कारवाई चालू राहणार आहे आणि त्यांची जी मागणी सगळे सोयऱ्यांची, ती अजिबात लागू होणार नाही. त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी अमेरिकेत जर जाऊन आंदोलन केलं ना, तरी ती मागणी मान्य होणार नाही, कधीच होणार नाही. कारण ती मागणी चक्क बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर मागणी कधीही सरकार, कुठलंही सरकार मान्य करू शकत नाही. आत्ताच त्यांना करायला काहीच हरकत नव्हतं. एकनाथ शिंदेंनी खाटकून जी आर काढला असताना मराठ्यांनी पुन्हा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केला असता. आणि भारतीय जनता पार्टीला जसं मागे त्यांनी सरकार फोडून त्यांना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं लागलं ना, तसंच यावेळेस सुद्धा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं लागलं असतं. करताच येत नाही. मनोज जरांगेंची मागणी ही साफ चुकीची आहे, त्यामुळे ती होऊच शकत नाही. त्यांनी वेगळा पर्याय निवडावा. मराठवाड्याला आरक्षण नाही आहे, मराठवाड्याला आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. मराठवाड्यापुरतं आरक्षण तात्काळ लगेचच मिळू शकतं. मात्र सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि सरसकट कुठं सगळे सोयरे, हा मनगढंत कहाणीचा प्रकार अजिबात सरकारमध्ये कुठल्याही एखाद्या JR मध्ये बसू शकत नाही. तो बेकायदेशीर आहे. 1.5 वर्षापूर्वीचं आंदोलन आणि आजची मनोज जरांगेंची स्थिती पाहिली तर चक्क मनोज जरांगे हे रानूमंडल झालेले आहेत. मी त्याच पूर्वी सांगितलं होतं की लवकरच तुमचा रानूमंडल होणार आहे. मनोज जरांगे हे त्यांच्या समर्थक असलेल्या मराठ्यांचे रानूमंडल झालेले आहेत. याच्या पलीकडे कुठेही त्यांचं काही व्हॅल्यू राहिलेलं नाही. आणि म्हणून सुज्ञ मराठ्यांनी, सुशिक्षित मराठ्यांनी लेकरांच्या भविष्यासाठी, आरक्षणासाठी एक वेगळा लढा, कायदेशीर लढा समितीच्या वतीनं, एखाद्या तज्ज्ञांच्या वतीनं उभा करावा आणि आरक्षणासाठी पुढे यावं, लढा द्यावा आणि सरकारकडून आरक्षण पदरात पाडून घ्यावं. मनोज जरांगेंच्या माध्यमातून आरक्षण मिळूच शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. एवढंच. येणाऱ्या काळामध्ये आणखी आपण बोलणार आहोत. पुढे काय काय घडतंय या सगळ्या गोष्टीवर आपण बारकाईने लक्ष ठेवून आहोत. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं, मी जे बोललो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.